पाटील साहेब, लातूर महानगरपालिका निवडणूक सध्या चालू आहे आणि त्यामध्येच आपल्या भाजपचे दोन गट पडलेले आहेत. एक निष्ठावंतांचा ग्रुप पडलेला आहे आणि एक आपला उमेदवारांचा. आपलं त्याबद्दल काय म्हणणं आहे? साहेब, सर्वप्रथम मी आमच्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक लागल्यामुळे सर्वप्रथम सर्व मतदारांना मी खूप धन्यवाद देतो आणि आपणाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हा मोठा परिवार आहे साहेब, आणि परिवारामध्ये गट तट हे कुठल्याही प्रकारे मानला जात नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेता असतो आणि मला सांगायला आनंद वाटतोय की परिवार मोठा झाल्यानंतर त्यामध्ये थोडं रुसवे फुगवे चालत राहतात, पण आमच्या दोन गट वगैरे काहीच नाही. भारतीय जनता पार्टी 70 जागावरती 18 प्रभागामध्ये 70 जागावरती पूर्ण उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीनं लढू. आमच्यामध्ये गट तट किंवा भांडण तंटा हा कसलाच नसतंय. आमचे नेते संभाजी भैया पाटील निलंगेकर, लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष, युवा नेतृत्व, तरुण तडफदार नेतृत्व अजित सिंह पाटील कव्हेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, आमच्या नेत्या लातूरच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, रमेशप्पा कराड, अभिमन्यूजी पवार या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक सुंदर प्रकारे नियोजन करून लढत आहोत. आणि त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये गोळा उठलेला असल्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम हे विरोधक जाणीवपूर्वक करत आहेत, पण त्याला जनता कुठल्याही प्रकारे थारा देणार नाही. आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही 60+ सीट घेऊन या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पाटील साहेब, आत्ताच आपण आपले नेते म्हणून संभाजी पाटलांचं नाव घेतलं. त्यांच्यावरतीच असा आरोप होतो की त्यांनी तिकिटासाठी आर्थिक व्यवहार केले म्हणून. साहेब, ही गोष्ट हास्यास्पद वाटते मला तरी. संभाजी पाटील निलंगेकरांनी पैसा घेतला हा विरोधकांचा फक्त आरोपच आहे. त्यांनी एकही गोष्ट अशी सिद्ध करून दाखवावी की संभाजी पाटील निलंगेकरांनी आर्थिक व्यवहार केला. त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणं साहेब आम्ही ठामपणे सांगतो सोडून देऊ. असा कुठलाही प्रकार आर्थिक घडलेला नाही. फक्त विरोधकांना अफवा पसरवायच्यात. आणि संभाजी पाटील निलंगेकर असतील, आमचे प्रदेशाचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, या ठिकाणी आमचे देवाभाऊ असतील, या सर्वांना फक्त डॅमेज करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून पसरवलं जात आहे. फेक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम या ठिकाणी लातूरची काँग्रेस करत आहे. मला सांगा, 15 वर्षे आमदार राहिलेला माणूस अमित देशमुख फक्त विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावावरती किती दिवस मत मागणार मला सांगा. विकासाचं जर काम ह्यांनी केलेलं असतं तर त्यांना आज घरोघरी जाऊन जोगवा मागण्याची ही वेळ आली नसती साहेब. मी या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगतो. आणि आमच्या उगवत्या सूर्यावरती थुंकण्याचं काम या नेत्याने किंवा ह्या ठिकाणच्या आमदारांनी करू नये, या ठिकाणी मी त्यांना एक सज्जड दमसुद्धा देतो. पाटील साहेब, अर्चनाताई पाटील प्रचाराच्या रमधुमाळीपासून वंचित दिसत आहेत. काय म्हणणं आहे आपलं? काहीच नाही. हे बघा साहेब, सर्व ह्या गोष्टीच्या अफवा आहेत. अर्चनाताई पाटील चाकूरकर आमच्या प्रत्येक बैठकीला हजर असतात आणि अर्चनाताई पाटील ह्या आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपण पाहिलात विधानसभा सुद्धा निवडणूक लढवलेली होती आणि विधानसभेमध्ये अगदी केवळ त्यांचा निसटता पराभव झालेला आहे. आणि तो पराभव आम्ही पुसून काढण्यासाठी ह्या महानगरपालिकेवरती, येणाऱ्या महानगरपालिकेवरती 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा डौलानं फडकलेला आपल्याला या ठिकाणी मी पाहू इच्छितो.